वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संलग्न श्री अनंत कृषी विकास प्रतिष्ठान बीड संचलित सौ केसरबाई सोनाजीराव क्षीरसागर कृषी महाविद्यालय बीड येथील विद्यार्थी. प्रोग्राम अंतर्गत शिवणी येथे प्रगतील शेतकरी परमेश्वर थोरात यांची मुलाखत घेण्याकरिता आलो आहोत. JST ॲग्रिकल्चर विजिट असून सरला काय प्रश्न विचारणार आहे. सर याची लागवड कधी केली जाते? ॲव्होकॅडोची लागवड आपण 2018 लागवड केलेली आहे. लागवड केल्यानंतर कोणते रिस्क? लागवड केल्याच्यानंतर ॲव्होकॅडो हा मुळातलं बाहेर देशाचा फ्रूट असल्यामुळं आपल्याला ॲव्होकॅडो लागवड करताना खूप अडीअडचणी आल्या, पण आपण ती अडीअडचणी मागे सारून आपण लागवड केलेली आहे. तर त्याच्यामध्ये लागवड करताना पाणी असणं गरजेचं आहे, योग्य उताराची जमीन, योग्य पाण्याचा निचरा होणारी जमीन असणं गरजेचं आहे. आपण सुरुवातीला झाडं लावल्यावर किती झाडं लावली? आपण ॲव्होकॅडोच्या 2018 ट्रायल बेसवर काही झाडं HRI रिसर्च सेंटर बेंगलोर भारतामध्ये पहिलं ॲव्होकॅडो रिसर्च सेंटर बेंगलोर या ठिकाणी त्यांच्या व्हेरायटी विकसित केल्या होत्या. तर अर्का सुप्रीम आणि कुरगुरे ह्या व्हेरायटी आपण ट्रायल बेसवर 2018 50 झाडांची ट्रायल बेसवर लागवड केली होती. तर त्याच्यामध्ये आपल्याला ट्रॅव्हलिंगचा खर्च आणि रोपाचा खर्च असं मिळून एक 70,000 ते 80,000 रुपये आपल्याला सुरुवातीला खर्च आलेला होता. आपण आपल्याकडं ॲव्होकॅडोचं फ्रूट आणि शेती 2018 कुठंच माहिती नसल्यामुळे, त्यावेळेस आपल्याकडे ॲव्होकॅडो हे नवीन असल्यामुळे कुठलं रिसर्च सेंटर किंवा युनिव्हर्सिटी विद्यापीठ किंवा कृषी विभागाच्या काही नर्सरी यांच्याकडे त्यावेळेस कुठंच रोपं उपलब्ध नसल्यामुळे आपण बेंगलोरमधून HRI रिसर्च सेंटर येसरगट्टा या ठिकाणी जाऊन ॲव्होकॅडोची रोपं आपण या ठिकाणी आणलेली होती. आपल्याकडे व्हरायटी कोणत्या उपलब्ध आहेत? आपल्याकडं ॲव्होकॅडोच्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या व्हेरायटी अर्का सुप्रीम एक व्हेरायटी आहे, त्याच्यानंतर कुरगुरे एक व्हेरायटी आहे, ह्या आपल्या HRI बेंगलोरच्या व्हेरायटी आहे. त्याच्यानंतर मेक्सिकन हॅश एक व्हेरायटी आहे आणि त्याच्यानंतर इस्रायलमध्ये एक पिंकल्टन ही व्हेरायटी. अशा आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन देणाऱ्या आपण या ठिकाणी त्यांचं ट्रायल केल्याच्यानंतर उत्पादन देणारे आणि ड्राय एरिया आणि दुष्काळपट्टा मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चांगल्या उत्पादन देणारे आपल्याकडे 4 व्हेरायटी उपलब्ध आहेत. ॲव्होकॅडो फळाचे फायदे कोणते आहेत? ॲव्होकॅडो फ्रूट हे अँटीबायोटिक फ्रूट म्हणून ओळखलं जात आहे. आज ॲव्होकॅडो म्हटलं की सगळ्या फ्रूटमध्ये महाग आहे आणि त्याचे फायदे असे आहेत की BP, शुगर, कॅन्सर अशासारख्या आजारावर ॲव्होकॅडो एक फायदेशीर आहे. हे अंतर काय आहे? ॲव्होकॅडोचे झाड लावताना आपण व्यवस्थापन करणे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आंतरपिकं घ्यायचं असेल तर आपण 12x14 किंवा 14x16 लागवड करू शकतो. तर ॲव्होकॅडोची लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना आंतरपीक घेण्याशिवाय गरजेचं आहे. त्यासाठी अंतर 12x14 किंवा 14x16 ठेवलं तर आपल्याला 2 ते 3 वर्ष आंतरपीक घेता येईल. परंतु त्याच्यामध्ये कंटिन्यू तुम्हाला जसं ॲव्होकॅडोच लागवड करायची असेल तर 12x14 योग्य अंतर आहे. याच्यामध्ये आंतरपीक घेता येते का? ॲव्होकॅडोमध्ये आंतरपिकं आपल्याला 3 ते 4 वर्ष आंतरपिकं घेता येतात. त्याच्यामध्ये कडधान्य असेल, मूग, सोयाबीन किंवा भाजीपाल्यामध्ये वांगे, मिरची, टमाटे असे आपल्याला आंतरपिकं घेता येतात. यामध्ये किडीचा प्रादुर्भाव काय आढळतो का आपल्याला? ॲव्होकॅडो हे मूळचं बाहेर देशाचं फ्रूट आणि शेती असल्यामुळे याचे जे वातावरणानुसार आपल्याला किडी ह्याच्यावर येतात. त्याच्यासाठी आपल्याला योग्य व्यवस्थापन करून स्प्रे घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मोठी मावा असेल, कुकुडे असेल आणि जास्त मार्च एप्रिलमध्ये हाय टेम्परेचर झालं तर सनी गरजेचा प्रॉब्लेम आपल्याकडे येतो. पण योग्य व्यवस्थापन केल्याच्यानंतर आपल्याला समजा आता झाडामध्ये फूल फळ म्हणजे केव्हा लागतं? ॲव्होकॅडोमध्ये अनेक व्हेरायटी असल्यामुळे प्रत्येक व्हेरायटीचा पिरियड हा वेगळा वेगळा आहे. त्याच्यामध्ये अर्का सुप्रीमचा विचार केला तर आपल्याला अर्का सुप्रीम ही फुलधारणा जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये होते आणि त्याच्यानंतर कुरगुरे जे आहे ते फेब्रुवारी ते मार्च या टर्ममध्ये होते आणि पिंकल्टन ही व्हेरायटी जानेवारी फेब्रुवारी या त्यांना फुलधारणा होते. समजा लवकर फळ आणि जास्त उत्पन्न देणारी व्हरायटी म्हणजे जे आपल्या मराठवाड्यात जास्त चालणारी असेल. आपल्याकडे जास्त चालणाऱ्या व्हेरायटी ज्या मार्केटमध्ये आहेत तर शेतकऱ्यांनी किंवा अशा माध्यमातून मी सांगतो त्यांना की शेतात काय पिकं त्याच्या बाजारात त्यांचे हे व्हेरायटी उपलब्ध केले तर आपल्याला उत्पादन चांगलं मिळू शकते. आपल्याला HRI रिसर्च सेंटर बेंगलोरची व्हेरायटी ड्राय एरिया आणि दुष्काळपट्ट्यासाठी विकसित केलेली व्हेरायटी अर्का सुप्रीम आहे. त्याच्यानंतर मेक्सिकन हॅश व्हेरायटी आपल्याला चांगलं उत्पादन देते. फुलधारणा जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये फुलधारणा होते ॲव्होकॅडोला आणि फुलधारणा झाल्यापासून ह्याचा हार्वेस्टिंगचा पिरियड हा 5.5 महिने कालावधी आहे. खतांचं आणि फवारणीचं नियोजन आपण करतो. गरजेनुसार आपल्याला खत आणि फवारणी देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी
आपल्याला झाडं लागवड केल्यापासून 1 ते 1.5 महिन्याच्या नंतर आपल्याला ड्रीपमध्ये विरघळणारी किंवा पाण्यात विरघळणारी जी खतं आहेत ते भूमिका आहे अशा आपण त्यांना ड्रीपच्या माध्यमातून देतो आणि गरजेनुसार आपण त्यांना सोल्युशन वापर करून आपण आपल्या ह्या पिकासाठी जमीन कशी असावी, हलकी असावी का जरा? जमिनीचा विचार केला तर ॲव्होकॅडो हा काही देशामध्ये जंगलामध्ये येणारा एक फूड आहे. तर ते आपल्याला आपल्या महाराष्ट्रामधून भारताचा विचार केला तर योग्य पाण्याचा निचरा होणारी आणि पावसाचं पाणी साचून न राहणारी आणि कराची जमीन असणं गरजेचं आहे. सर तुम्ही ही ॲव्होकॅडोची कल्पना कुठं सुचली? ॲव्होकॅडो लागवड करायची कल्पना अशी सुचली की या ठिकाणी हा दिसतो की तुम्हाला सगळा माळी म्हणजे एक डोंगराळ भाग आहे आणि या ठिकाणी अनेक ॲव्होकॅडोच्या अगोदर अनेक प्रयोग केले गेले. त्याच्यामध्ये डाळिंब असेल, सीताफळ असेल, शेवगा असेल, आंबा असेल. परंतु दुष्काळ पडल्याच्या नंतर महाराष्ट्र हा दुष्काळी पट्टा असल्यामुळे या राज्यात बीड जिल्हा हा आपला कमी पाण्याचा पट्टा आणि आता सतत दुष्काळ पडणारा जिल्हा असल्यामुळे आपण काहीतरी वेगळं करायचं ठरवलं होतं. म्हणून आपण प्रगतशील देशाची माहिती यूट्यूबच्या माध्यमातून पाहत होतो. तर त्या ठिकाणी आपल्याला इस्रायलमध्ये ॲव्होकॅडोची माहिती मिळाली आणि माहिती मिळाल्याच्या नंतर आपल्या लक्षात आलं की जर ॲव्होकॅडो आपण लागवड केला तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. म्हणून आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून ॲव्होकॅडोची आपल्याला माहिती मिळते. कुठून घ्यावी शेतकऱ्यांना? या ठिकाणावर मी शेतकऱ्यांना सांगतो की आपल्याकडे अनेक व्हेरायटीचे फळबागाचे रोपं मिळतात. ते बी अतिशय चांगल्या प्रकारे आपण सुरक्षित पद्धतीने त्यांना ग्राफ्टिंग करून शेतकऱ्यांना आपण रोपं उपलब्ध करून देत आहोत. त्याच्यामध्ये असलेलं ॲव्होकॅडो असेल, पांढरी जांभळ असेल, तुमचे काही मसाल्याचे काही पदार्थ असतील किंवा तुमचं रुद्राक्ष असेल, काय अनेक केळीच्या काही व्हेरायटी असेल, अनेक व्हेरायटीचे रोपं या ठिकाणी शेतकऱ्याला आपण ग्राफ्टिंग करून देऊ शकतो आणि आपल्याकडे उपलब्ध असतात. तर अशा शेतकऱ्यांसाठी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे की 78 75 11 50. हा यांचा नंबर आम्ही स्क्रीनवर देऊ शकतो. तुम्ही तिथून मागणी करू शकता रोपांची. तर शेतकऱ्यांना रोपे कुठून मिळतील याची? शेतकऱ्यांना आपण या ठिकाणाहून आज आपल्याला 2018मध्ये लागवड केलेली आहे आणि आपण ह्याच्यावर 5 ते 7 वर्ष रिसर्च केलेला आहे आणि योग्य वातावरणामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल अशा ठिकाणी किती व्हेरायटी चांगल्या प्रकारे येते हे आपण 5-7 वर्ष रिसर्च केलेलं आहे आणि त्या टप्प्यानुसार आपण शेतकऱ्यांना आपल्याकडनं बुकिंग केली तर आपण त्यांना योग्य दर्जेदार आणि क्वालिटीचे रोप आपण त्यांना उपलब्ध करून देत आहोत. तुम्ही पाहू शकता की तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही दाखवू शकता की शेतकऱ्यांना ही रोपं या ठिकाणी भरपूर प्रकारात आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर शेतकरी आपल्याकडं बुकिंग करून रोपं उपलब्ध त्यांना मिळून देऊ आणि आपण त्यांच्याकडून गॅरंटेड आणि रिजनेबल रोपं शेतकऱ्यांना देण्याचं काम करतो. आपल्या या ठिकाणी पदवीधर कृषी फार्म या ठिकाणी आपण ॲव्होकॅडोचे रोपं आपल्याकडे उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी बुकिंग करून त्यांनी घेऊन जाऊ शकतात. आणि सर तुमच्या अनुभवातून इतर शेतकऱ्यांना काय सांगणार? शेतकऱ्यांना असं सांगतोय की आज वातावरण बदललंय, निसर्ग बदललाय, महागाई सुद्धा आज वाढत आहे. तर प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं आज आहे की आपल्याला शेती परवडत नाही. हे अगदी बरोबर आहे. खताचे भाव वाढलेले आहेत, औषधाचे भाव वाढलेले आहेत आणि मजुराचे सुद्धा भाव वाढलेले आहेत. त्याप्रमाणे आपल्याला चांगल्या प्रकारे कुठलं पीक उत्पादन देईल आणि आपल्या शेतकऱ्याच्या आज महाराष्ट्राचा विचार केला तर शेतकऱ्यांचा आत्महत्या करणारा जी महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं. तर शेतकऱ्यांनी ॲव्होकॅडो या शेतीकडे वळलं तर बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रामधली जी आत्महत्या शेतकरी आज कर्जबाजारीवर होत आहेत त्या ॲव्होकॅडो लागवड केली तर भविष्यामध्ये होणार नाही. त्याचं एक ताजं उदाहरण असं सांगतो की अमेरिका, जपान आणि इस्रायल अशा ठिकाणी प्रगतशील जे देश आहेत त्या ठिकाणी ॲव्होकॅडोची शेती करतात केल्यामुळे त्यांना उत्पादन चांगलं मिळतं. ॲव्होकॅडो लागवड केली तर त्यांचं उत्पादन हा शेतकरी करू शकतो. आज शेतात पिकवलेलं प्रत्येक शेतकऱ्यांना एकाचाही कुठल्या उत्पादनाचा भाव ठरवता येत नाही. पण ॲव्होकॅडोचं खूप उपलब्ध झाल्याच्या नंतर आपण आपल्या फळांचा रेट ठरवू शकतो. त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी ॲव्होकॅडो जास्तीत जास्त लागवड करावी, काळाची गरज आहे. जास्त मी माझ्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आव्हान. आणि सर याच्या बाजारपेठ कुठं कुठं आहे? बाजारपेठ या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी मॉल आहे आणि मेट्रो सिटी आहे. नंतर मार्केटमध्ये तुम्हाला जे शेतात जेवढं काही तुमचं उपलब्ध उत्पादन असेल, ॲव्होकॅडो असेल, इतर फळबाग असेल, जसं तुम्ही मार्केटला घेऊन जाताय तसंच ॲव्होकॅडोला सुद्धा मार्केटला घेऊन जाऊ शकता. आणि जर जास्त प्रमाणात जर तुम्ही लागवड केली तर आज ॲमेझॉनला जर तुम्ही
ॲव्होकॅडोचे रेट विचारले तर खूप जास्त आहे. तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा ॲव्होकॅडो विकू शकता. पाणी आपल्याकडे उपलब्ध पाण्याची आहे. टाका उपलब्ध आहे, तर मुरमाड जमीन. चालेल. आपण योग्य त्या ठिकाणी शेणखताचा वापर करू आणि गरजेनुसार थोडी माती वापरली तर आपण त्या ठिकाणी हे आता आपल्याला जानेवारीमध्ये याला फ्लोरिंग आलं होतं आणि आता हे ह्या स्टेजमध्ये ॲव्होकॅडो आहे. तर ऑगस्टमध्ये ह्याची हार्वेस्टिंग होईल. तुम्ही लाईव्ह पाहू शकता की अशा ॲव्होकॅडो आपल्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे ॲव्होकॅडोला हवामान आणि जमीन अनुकूल आहे. तर ॲव्होकॅडो आपल्याकडे चांगल्या प्रकारे येऊ शकते. तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी अनेक गुच्छेचे गुच्छे ॲव्होकॅडो आपल्याकडे आलेले आहेत. एक झाडाला आपलं 3 वर्षाच्या नंतर 10 ते 12 किलोची सुरुवात होते. तुम्ही जवळ येऊन पाहू शकता की या ठिकाणी सुद्धा आपल्याकडे खूप प्रकारे आलेले आहेत.